सध्या चिकनगुनियाची साथ खूप आपल्याला आढळून येत आहे. चिकनगुनिया हा मुख्यतः एडिस इजिप्ती या व्हायरसमुळे आपल्याला पाहायला मिळतो. पुण्यामध्ये साधारणतः 2000 पेक्षा जास्ती केसेस आपल्याला पुण्यामध्ये आढळून आलेले आहेत. तर चिकनगुनियाच्या साधारण लक्षणांमध्ये आपल्याला काय आढळतं? चिकनगुनियामध्ये आपल्याला ज्वर म्हणजेच ताप, संधिशोथ म्हणजेच सांध्याच्या ठिकाणी सूज, सांध्याच्या ठिकाणी दुखणं, सांध्याच्या ठिकाणी जखणणं, भूक न लागणं, पोट साफ न होणं, अशी विविध लक्षणं आपल्याला पाहायला मिळतात. ह्या लक्षणांचे वेळेवर आपण निवारण केलं नाही तर हे लक्षणं बळकावतात आणि सांध्याच्या ठिकाणी त्याच प्रमाणात व्याधी राहून तो लॉंग टर्म मध्येच म्हणजे बऱ्याच काळापर्यंत तसाच राहून सांध्याच्या ठिकाणी दुखणे, शोथ असणे हे कायमस्वरूपी राहू शकते. आपण चिकनगुनियाबद्दल माहिती बघितली, त्यामध्ये होणारे लक्षण जसे की संधिवेदना, संधिशोथ, अंगदुखी, डोकेदुखी. तर ह्या लक्षणांपासून आता बचाव करण्यासाठी आपण त्याबद्दलची चिकित्सा करतो. तर चिकनगुनिया हा रोग व्हायरल व्याधी असल्यामुळे त्यावर विशिष्ट अशा प्रकारची चिकित्सा नाही कुठल्याच प्रकारची. तरी पण आपण त्यावर लाक्षणिक चिकित्सा करतो, जसे की अँटीव्हायरल, जसे की अॅनाल्जेसिक आपण वापरतो जर अंगदुखी असेल तर. त्याबरोबर जर ताप येत असेल तर अँटीबायोटिक वापरतो आपण. तर त्यावर कुठल्याही प्रकारची लस सुद्धा सध्या बाजारात नाही. तर चिकनगुनियाचं आता आपण प्रिव्हेन्शन कसं करायचं याबद्दल बघू. तर आपण घराच्या साईडला कुठेही पाणी साचू नये, त्याचबरोबर मच्छरांना उत्पन्न होणार नाही यासाठी आपण नेट वगैरे वापरू शकतो. त्यानंतर इन्सेक्टिसाइड, कीटकनाशक वापरू शकतो. यामुळे त्याचं प्रिव्हेन्शन होतं. तर चिकनगुनिया आता ओळखावा कसा याबद्दल आता आपण जाणून घेऊया. तर यासाठी काही रक्ताच्या चाचण्या करतो आपण. तर रक्ताच्या चाचण्यांमध्ये मुख्यतः आपण सीबीसी करतो, त्यानंतर आरटीपीसीआर टेस्ट करतो, त्यानंतर आपण आयजीएम ह्या टेस्ट करतो. ह्या जर पॉझिटिव्ह आल्या म्हणजे सकारात्मक आल्या तर आपण समजतो की आपल्याला चिकनगुनिया झालेला आहे व अशा प्रकारे आपण चिकनगुनिया थांबवू शकतो. आणि शेवटी म्हणलेलंच आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. चिकनगुनियाची आपण साधारण लक्षणं पाहिली ती आयुर्वेदामध्ये बघितली तर वाताच्या आणि पित्ताच्या ज्वराशी जुळतात. तसंच कीटक दोषामुळे होणारा ज्वर असंही आपण त्याला कोरिलेट करू शकतो. सो आयुर्वेदामध्ये ज्वर जसं सांगितलंय की आमसंचितीमुळे ज्वर उत्पन्न होतो आणि कीटक दोषामुळे सुद्धा ज्वर उत्पन्न होतो अशी लक्षणांमध्ये आले. आता ह्या ज्वराची जर मूळतः चिकित्सा केली गेली नाही तर त्यापुढे संधिशूल, मांसगत वात, अस्थिगत वात असे व्याधी निर्माण होतात. अनेक रुग्णांमध्ये आमवात, वातरक्त याप्रमाणे उपद्रव स्वरूपात असणारे व्याधी सुद्धा बघायला मिळतात. ह्यामध्ये मुख्यतः मूळ ज्वराची चिकित्सा म्हणजे लंघन, तिक्तरसाचं सेवन, पथ्याचं सेवन, यवागुंचं सेवन हे महत्वाचे आहे. यामध्ये एक आहार विशिष्ट सांगितलेले आहे. त्यामध्ये मुगाचं कढण, तांदूळाची पेज, पाणी काढलेला भात त्याचे सेवन करावे. तुपासारख्या पदार्थांचा जेवणामध्ये समावेश असावा. दुधी भोपळा, फरसबी, साधा भोपळा अशा भाज्यांचं जेवणामध्ये सेवन करावं. मीठ, लवण म्हणजेच लवण घातलेले पदार्थ ह्यांचं सेवन करू नये. विहारामध्ये शीत वाऱ्याचं सेवन तसेच दिवा सॉफ करू नये. जेवणामध्ये मुख्यत्वे पालेभाज्यांचं सेवन करू नये, तसेच दही, बटाटा, टोमॅटो अशा आम्लद्रव्यांचं सुद्धा सेवन करू नये. आता चिकनगुनिया या व्याधीसाठी आयुर्वेदातील काही कल्प बघू. चिकनगुनियाच्या ज्वरासाठी काही कल्प आले, जसं की त्रिभुवन कीर्तिरस, महासुदर्शन घनवटी किंवा चंद्रकला रस, संशमनीवटी यासारखे कल्प वापरले जातात. त्यानंतर संधिशूल किंवा इतर काही त्रास असेल सांध्यांची रिलेटेड त्यासाठी गुगुळ कल्पना वापरल्या जातात. ते आहेत योगराज गुगुळ, कैशोर गुगुळ किंवा अमृतादी गुगुळ. त्यानंतर कीटक दंशजन्य विषारी हा व्याधी आहे, त्यामुळे आपण काही अगदांचा वापर केलेला आहे, जसं की चंपकादी अगद, मूरवादी अगद, दुषी विषारी अगद. त्यानंतर हे सगळं झालं शमनासाठी, व्याधीच्या शमनासाठी. त्यानंतर जर हे व्याधी बरा झाला तरी शरीरात काही प्रमाणात थकवा असतो, सांध्यांच्या ठिकाणी बळ नसतं, त्यासाठी ज्वरातील किंवा आमवात ह्यातील काही सुवर्णकल्प जसे की सुवर्णमालिनी वसंत, बृहत्पाद चिंतामणी ह्यांचा देखील वापर केला जातो. आता पंचकर्म चिकित्सा. पंचकर्म चिकित्सामध्ये स्नेहन, स्वेदनासाठी वृक्ष प्रकारचा स्वेद जसे की चूर्ण पोट्टली, वालुका पोट्टली, लवण पोट्टली ह्यांचा वापर केला जातो. त्यानंतर वाताच्या शमनासाठी आपण बस्ती चिकित्सा देतो आणि दोषांचा अधिक्य जास्त असल्यास विरेचन सुद्धा करतो. ही झाली आयुर्वेदीय चिकित्सा.